अनंत चतुर्दशीला राज्यभरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं। राज्यभरातल्या सगळ्याच ठिकाणच्या विसर्जन मिरवणुकींचे लाईव्ह फुटेज मीडियामधून दाखवण्यात आले। मुंबई आणि पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत म्हणजेच तब्बल 24 तासानंतरही विसर्जन सुरू होतं। काही ठिकाणी दुपारपर्यंत विसर्जन लांबल्याचं पाहायला मिळालं होतं। पण मुंबईतला जगप्रसिद्ध लालबागचा राजा हा सगळ्यांचाच खास। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रचंड गर्दी असते। पण यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन चांगलंच लांबलं होतं। रविवारी सकाळी 8च्या दरम्यान लालबागच्या राजाला विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आणण्यात आलं। पण त्यानंतर समुद्रात आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणलेल्या तराफ्यावर मूर्ती चढवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या। हा उशीर होत असल्यामुळे विसर्जन करण्यासाठी मंडळाच्या सगळ्यांचेच प्रयत्न सुरू होते। त्यामुळे यावरून मंडळावर काही आरोपही केले जात आहेत। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाच्या वर्षी एवढा वेळ का लागला? तराफ्यावर मूर्ती ठेवण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येत होत्या? गिरगाव चौपाटीवर रविवारी नक्की काय घडलं हे सगळं सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल 36 तास खोळंबलं होतं। तब्बल 36 तासांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं। तब्बल 8 तास पाण्यात असलेली लालबागच्या राजाची मूर्ती ती बाहेर काढण्यात आली आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान तराफ्यावर ठेवण्यात आलं। कार्यकर्त्यांच्या अफाट प्रयत्नामुळे ओहोटी आल्यावर हे शक्य झालं। त्यानंतर लालबागच्या राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी माध्यमासमोर आले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिली। गणपतीची मिरवणूक 23 तास चालली। सकाळी 8:30ला आम्ही पोहोचलो होतो। आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे ओहोटीवर अवलंबून असतो। ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर येतो। भरती आल्यावर तराफा अरबी समुद्रामध्ये जातो। त्यावेळी विसर्जन होतं। त्यानुसार आम्ही एक प्रयत्न करून पाहिला, पण भरती लवकर आली आणि आम्हाला 10 ते 15 मिनिट उशीर झाला। त्यामुळे आम्ही पोहोचायच्या आधीच भरती आली होती। 2 दिवस खूप पाऊस पडला, त्यामुळे भरती लवकर आली आणि विसर्जनाची वेळ चुकली। यामुळे विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतला। चुकीच्या पद्धतीने विसर्जन होण्यापेक्षा उशीर झालेला बरं। विसर्जनाला उशीर झाल्याबद्दल आपण भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो, असं साळवींनी रविवारी संध्याकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सुधीर साळवी यांना फोन करून विचारपूस केली। दिवसभरात लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये आलेल्या अडचणीबाबत उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवी यांच्यासोबत चर्चा केली। यावेळी ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं। लालबागचा राजा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे म्हणाले की रात्री 10 ते 11 वाजता भरतीची वेळ आहे। आमचे कोळी बांधव आमच्या सोबत आहेत। आरती झाल्यानंतर रात्री 6:30 नंतर स्वयंचलित तराफा खोल समुद्रात जाईल आणि विसर्जन होईल। विसर्जनापूर्वी आरतीची परंपरा आहे, त्यानुसार लालबागचे राजा समुद्रकिनारी येत असतो। त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षाच्या हस्ते आरती होईल। त्यानंतर बाप्पा त्यांच्या मार्गाला लागतील, असं बाबासाहेब कांबळे म्हणाले। त्यानंतर परंपरेनुसार रविवारी संध्याकाळी 8 वाजता लालबागच्या राजाची विसर्जनाआधीची निरोप आरती सुरू झाली। त्यानंतर राजाचं विसर्जन 36 तासांनी रात्री 9:10 पूर्ण झालं। समुद्राला भरती आल्यानंतर मूर्ती पुन्हा पाण्यात नेण्यात आली आणि हे विसर्जन पूर्ण झालं। कोळी बांधव मंडळाचे कार्यकर्ते, शेकडो भाविक, महापालिका आणि पोलीस कर्मचारी यांच्या मदतीनं हे शक्य झालं। विसर्जनाच्या वेळी रिलायन्सचे अनंत अंबानी सुद्धा तराफ्यावर होते। काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार अंबानीच्या सुरक्षा रक्षकांनी मूर्ती तराफ्यावर ठेवण्यात हातभार लावला। पण सकाळी 11 वाजेपर्यंत होणारं लालबागच्या राजाचं विसर्जन यावेळी दुसऱ्या दिवशी सूर्यास्तानंतर झालं आणि त्यामुळे सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या। लालबागच्या राजाच्या विसर्जनाला उशीर का झाला, नेमकं काय चुकलं याबद्दल काही चर्चा होऊ लागल्या। त्यातलं पहिलं कारण सांगितलं गेलं ते म्हणजे मूर्ती यायला झालेला उशीर। मंडळाचे सचिव सुधीर साळवींनी आपल्याला पोहोचायला उशीर झाला, त्यामुळे समुद्राला भरती आल्यावर मूर्ती तराफ्यावर ठेवणं अवघड झाल्याचं सांगितलं होतं। तसंच मंडळाचे सदस्य आणि स्कुबा डायव्हिंग एक्सपर्ट सूरज वालावलकर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर घेण्यासाठी एक ठराविक वेळ महत्त्वाचा असतो।
म्हणजे मूर्ती आल्यानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी कमी असतानाच मूर्ती तराप्यावर चढवावी लागते. पण यावेळी मूर्ती यायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे पाण्याची पातळी वाढली, म्हणून तरापा जास्त वर झाला आणि मूर्ती चढवणं अवघड झालं आणि उशीर झाला. ओहोटी सुरू झाली की तरापा मूर्तीच्या लेव्हलला आल्यावर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल, असं सूरज वालावलकर यांनी सांगितलं होतं. यावरूनच कोळी बांधवांनीही मंडळावर आरोप केले. मंडळाकडून भरती ओहोटीचा योग्य तो अंदाज घेण्यात आला नाही. आम्ही इतके वर्ष राजाचं विसर्जन करत होतो, पण आता गुजरातवरून बनवलेला तरापा आणल्यामुळे विसर्जनाचं कॉन्ट्रॅक्ट कंपनीला देण्यात आलं, असा आरोप गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकरांनी केला. आता विसर्जनाला उशीर होण्यासाठी तराप्याला सुद्धा जबाबदार धरलं जाते. काही भाविकांनी यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट केल्यात. लालबागच्या राजाप्रमाणेच मुंबईतल्या इतरही मंडळाच्या मोठमोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर झालं. त्या मूर्तींच्या विसर्जनात भरतीमुळे कोणताही अडथळा आला नाही. आता असं कसं झालं तर त्याचं कारण सांगितलं जातंय, ते म्हणजे लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून आणलेला खास वैशिष्ट्यपूर्ण तराफा. इतर मूर्तींचं विसर्जन करताना त्या मूर्ती बोटीच्या साह्याने खोल समुद्रात नेल्या जातात. याआधी लालबागच्या राजाचा तरापासुद्धा बोटींच्या साह्यानेच आत नेला जायचा. त्यासाठी तराप्याला दोन बाजूंना दोर लावून बोटींनी तो खेचला जायचा. पण यावेळी अत्याधुनिक स्वयंचलित तराफा मंडळाने विसर्जनासाठी आणला होता. हा तरापा अत्याधुनिक मोटराइज तरापा होता. आधीच्या तराप्यापेक्षा दुप्पट आकाराचा हा तरापा होता. यामुळे समुद्रात मार्गक्रमणासाठी कुठल्याही बोटीच्या मदतीची गरज भासणार नाही. कॅप्टनच्या नियंत्रणाखाली हा तरापा स्वतः समुद्राच्या लाटावर स्वार होऊन आगेकूच करेल. उंच समुद्र लाटामध्ये सुद्धा या तराप्याची स्थिर राहण्याची क्षमता आहे, असं माध्यमाकडून सांगण्यात आलं होतं. श्रद्धा, परंपरा आणि सुरक्षितता याचा मेळ साधण्यासाठी आम्ही यंदा अत्याधुनिक तरापा आणि रथाची आखणी केली आहे. भाविकांसाठी या वर्षीच्या विसर्जनाचे क्षण अविस्मरणीय ठरतील, असं मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. या तराप्यावर कंट्रोल रूम असून तिथूनच कॅप्टनच्या साह्याने तराप्याला कंट्रोल केलं जातं. समुद्रातील लाटा आणि प्रवाहांचा अंदाज घेऊन हा तरापा स्वतःला स्थिर ठेवतो, त्यामुळे मूर्ती सुरक्षित राहते. 360 डिग्रीमध्ये फिरण्याची तराप्याची क्षमता आहे. बाप्पाला निरोप देताना आतापर्यंत भाविक मूर्तीवर हातानं समुद्रजल वाहत होते, पण यंदा हे समुद्रजल स्वयंचलित पद्धतीने मूर्तीवर बरसणार आहे. त्यासाठी खास स्प्रिंकलची सुविधा या तराफ्यावर करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात विसर्जनाच्या वेळी जेव्हा भरतीच्या लाटा यायला लागल्या, तेव्हा हा लाटावर स्थिर राहू शकणारा तराफा जोरजोरात हेलकावे खात असल्याचं बघायला मिळत होतं. तसंच या तराप्याची उंची आधीच्या तराप्यापेक्षा जास्त असल्याने मूर्ती तराफ्यावर चढवणं कठीण झालं होतं आणि त्यामुळेच लालबागच्या राजाची मूर्ती 7 ते 8 तास पाण्यात अर्धवट विसर्जित अवस्थेत ठेवावी लागली, अशीही चर्चा झाली होती. त्यामुळे कोळी बांधवांच्या बोटीचा वापर न करता अत्याधुनिक पद्धतीच्या तराप्यातून विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याने विसर्जनाला उशीर झाल्याची टीका आता होत आहे. एकंदरीतच भरती ओहोटीचा चुकलेला अंदाज आणि अत्याधुनिक तरापा हे दोन्हीही परस्पर पूरक कारण लालबागच्या राजाचं विसर्जन उशीर होण्याला कारणीभूत ठरल्याचं बोललं जातं. पण अखेर लालबागच्या राजाला निरोप देताना सगळ्यांचेच डोळे पाणावून गेले होते. उशीर झाला असला तरी शेवटपर्यंत बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर हजारो भाविकांची गर्दी होती. तर या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.